नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सोन्याच्या तुकड्यावरून अर्जुन आता खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढतो. चांदेकर ज्वेलर्सकडे गेल्यानंतर त्याला कळतं की हे सगळं सोनं कोणी खरेदी केलं आहे. त्यानंतर चैतन्य आता बद्दल सांगतो आणि त्याला समजतं की हे सगळं काही साक्षीचंच आहे. तर आता ज्वेलरी शॉपच्या CCTV मध्ये देखील कोर्टामध्ये दाखवून अर्जुन आता हे सत्य सिद्ध करतो की हा दागिना साक्षीचाच आहे आणि ज्या वेळेस खून झाला त्या ठिकाणी हे आम्हाला सापडलं आहे. त्यामुळे साक्षी तिथेच होती आणि तिनेच खून केलाय असं अर्जुन कोर्टात सिद्ध करतो. तर त्यावेळेस आता ऑब्जेक्शन घ्यायला दामिनीकडे कोणताही मुद्दा राहिलेला नसतो. त्याचमुळे आता थेट निकाल जाहीर होतो. एवढंच नाही तर आता प्रियाने खोटी साक्ष दिल्यामुळे आता अर्जुन प्रियालाही कोर्टात बोलावतो आणि आता अर्जुन कोर्टाला सांगतो की 2 वर्षापूर्वी प्रिया खोटी साक्ष देत या केसचा निकाल लागू देत नाहीये. तिने कोर्टाला सुद्धा गुमराह केला आहे. त्याचमुळे तिलाही शिक्षा व्हावी. तर आता कोर्ट जे आहे ते प्रियाला जे आहे ते 1 महिन्याचा कारावास ठोकवतं आणि मित्रांनो आता प्रियाचा हा कारावास ठोकल्यानंतर प्रियाला खूप मोठा धक्का बसतो.